आज आपण अंड्यामध्ये मॅगी टाकून अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि प्रोटीनने भरपूर असलेली रेसिपी बनवणार आहोत. तर चला मग वेळ न वाया घालवता ही पौष्टिक आणि प्रोटीनने भरपूर असलेली चविष्ट रेसिपी कशी बनवायची ते बघूया. तर सर्वात आधी एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी गॅसच्या मीडियम आचेवर झाकण ठेवून पाणी खळखळून उकळून घेऊया. पाणी गरम होईपर्यंत काही भाज्यासुद्धा कट करून घेऊया. इथे मी 2 शिमला मिरची घेतली आहे. एक हिरव्या रंगाची आहे आणि एक लाल रंगाची आहे. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची असेल ना, तीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा मग नुसती हिरवी असेल तर हिरवीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी शिमला मिरची आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर हिरव्या रंगाची आणि लाल रंगाची शिमला मिरची ह्या पद्धतीने बारीक अशी कट करून घेतलेली आहे. तर इथे एका ताटामध्ये एक मोठा बारीक कट केलेला कांदा घेऊया. त्यानंतर थोडीशी हिरवी शिमला मिरची, थोडीशी लाल शिमला मिरची बारीक कट केलेली, अगदी मूठभर बारीक चिरलेली कांद्याची पात आणि फ्रेश धुतलेली थोडीशी मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे अजून भाज्या असतील, जसं काही कोबी असेल, गाजर असेल, ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. आता दुसऱ्याकडे लगेच पाणी उकळायला लागलं आहे. यामध्ये टाकूया मॅगी. मॅगी तुम्ही अख्खी टाकली तरीसुद्धा चालेल किंवा मग ह्या पद्धतीने तुकडे करून घेतले तरीसुद्धा चालेल. तर इथे मी मॅगीचे तुकडेच करून घेते आहे. आता झाकण लावून गॅसच्या मंद आचेवर मॅगी 2 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत इथे एका डिशमध्ये मी 2 अंडे फोडून घेते आहे. इथे मी 2 जणांचा नाश्ता बनवते आहे म्हणून मी 2च अंडी घेते आहे. जर तुम्ही जास्त जणांचा नाश्ता बनवत असणार ना, तर थोडीशी अंडीची जी क्वांटिटी आहे ती 1-2 वाढवून घेऊ शकता. तर इथे मी 2च अंडी घेते आहे. यामध्ये टाकूया चवीनुसार अर्धा चम्मचभर मीठ. यामध्येच टाकूया काळी मिरी पूड आणि आता हे जे मिश्रण आहे ना, एकदा छान चम्मचने मिक्स करून घेऊया. ह्या पद्धतीने मिक्स करून घेतलं की यामध्येच आपण काही कट केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या मिश्रणामध्ये चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकतात. आता यामध्ये टाकूया बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेली शिमला मिरची, बारीक कट केलेली कांद्याची पात आणि बारीक कट केलेली कोथिंबीर. तुम्ही यामध्ये कोबीसुद्धा ॲड करू शकतात, गाजर ॲड करू शकतात, अजून काही व्हेजिटेबल्स भाज्या असतील त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. बऱ्याच वेळा काय होतं की आपली जी लहान मुलं आहेत ना, त्या भाज्या खायला खूप कंटाळा करतात. मग ही अशी आवडीची अंडे वगैरे असतात ना, त्यामध्ये जर तुम्ही ह्या पद्धतीने भाज्या कट करून मिक्स करून आमलेट वगैरे बनवून दिलं ना, ही अशी रेसिपी बनवून दिली ना, त्यांना नक्की आवडेल. आणि ज्या भाज्या आहेत त्यामध्ये जेवढेही विटॅमिन्स असतात, प्रोटीन्स असतात, कॅल्शियम असतात, ते सुद्धा आपल्या लहान मुलांच्या शरीराला व्यवस्थित मिळतात. त्यामुळे ही आयडिया नक्की एकदा करून बघा. आता या सगळ्या भाज्या आपण एकदा मिक्स करून घेतलेल्या आहेत. यामध्येच टाकूया 1 चम्मचभर कॉर्न स्टार्च. कॉर्न स्टार्च नसेल तर मक्कीचं जे पीठ असतं, अरारोट पावडर, तीसुद्धा तुम्ही 1 चम्मच घेऊ शकतात. जर तेही नसेल तर 1 चम्मचभर तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. आता कॉर्न स्टार्च इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही दुसरीकडे 2 मिनिटांमध्ये मॅगीसुद्धा छान शिजलेली आहे. आता ही जी मॅगी आहे ना, ही आपण एका चाळणीमध्ये ड्रेन करून घ्यायची आहे, म्हणजेच गाळून घ्यायची आहे. जेणेकरून जे पाणी आहे ते खालच्या बाउलमध्ये जाईल आणि जी मॅगी आहे ती चाळणीमध्ये व्यवस्थित येईल. आता लगेच कुकिंग प्रोसेस मॅगीची बंद करायची आहे, त्यामुळे थोडंसं वरून थंड पाणी टाकायचं आहे. आता गॅसवर ठेवूया एक तवा किंवा पॅन. त्यामध्ये टाकूया 1 चम्मचभर तेल किंवा मग बटर असेल तर बटर घेतलं तरीसुद्धा चालेल. तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि यावरून टाकूया मिक्स केलेलं अंड्याचं मिश्रण. तवा छान गरम झाला ना, की लगेच आपलं हे मिश्रण टाकायचं आहे आणि लगेच चम्मचने हे जे मिश्रण आहे अगदी गोलाकार आमलेटसारखं पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे चारही बाजूने व्यवस्थित आमलेट छान प्रकारे खरपूस असं व्यवस्थित भाजलं जातं आणि चवसुद्धा छान येते. आता छान प्रकारे आपण चारही बाजूने आमलेट छान पसरवून घेतलं आहे. आता 1.5 ते 2 मिनिटासाठी गॅसच्या मीडियम आचेवर आपल्याला हे आमलेट जे आहे ते एका बाजूने छान शेकून घ्यायचं आहे आणि लगेच दुसऱ्या साईडने आपण ह्या पद्धतीने उलथणीने हे जे आमलेट आहे ना, ते पलटून घ्यायचं आहे. पलटल्यानंतर लगेच गॅसची जी फ्लेम आहे आपल्याला अगदी मंद करायची आहे आणि त्यानंतर जी शिजवलेली आपण मॅगी आहे ना, ती मॅगी ह्या पद्धतीने आमलेटवर टाकून द्यायची आहे आणि जी मॅगी आहे ना, ती आमलेटवर एका साईडला व्यवस्थित सारखी पसरवून घ्यायची आहे. कारण हे जे आमलेट आहे ना, आपल्याला फोल्ड करायचं आहे. फोल्ड करता यावं यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मॅगी एका साईडला व्यवस्थित आमलेटवर या पद्धतीने पसरवून घ्यायची आहे. त्यानंतर यावरून टाकूया अगदी 1 चम्मचभर पांढरे तीळ किंवा मग काळे तीळ असतील ते सुद्धा घेतले तरीसुद्धा चालेल. आता यावरूनच टाकूया मॅगी मसाला. मॅगीच्या पॅकेटमध्ये जे मॅगी मसाला असतो तोच मॅगी मसाला इथे मी घेतलेला आहे.
मॅगी मसालासुद्धा वरून व्यवस्थित स्प्रेड करून द्यायचा आहे आणि यावरून टाकूया छान चव येण्यासाठी, अजून छान डेलिशियस रेसिपी येण्यासाठी खूप सारा किसलेला चीज. जर तुमच्याकडे चीज स्लाईस असेल ते घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग चीज नसेल स्किप केलं तरीसुद्धा चालेल, परंतु असेल ना तर नक्की टाका. खूप छान चव येते आणि रेसिपी अतिशय मस्त येते. तर या ठिकाणी मी खूप सारा चीज व्यवस्थित किसून घेतला आहे आणि जे आमलेट आहे ना ते या पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड केल्यानंतर दोघंही साईडने आमलेट व्यवस्थित खरपूस मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे. दोघंही साईडने व्यवस्थित भाजल्यानंतर आमलेटला अतिशय छान चव येते आणि सुगंध तर अतिशय अप्रतिम येतो. गॅसच्या मंद आचेवर 2-2 मिनिटासाठी दोघंही साईडने आमलेट छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर लगेच एका डिशमध्ये सर्व करायचं आहे. या नाश्त्याबरोबर तुम्ही पुदिन्याची चटणी घेऊ शकतात किंवा मग टोमॅटो केचप, मेयोनीज जीही चटणी तुम्ही सोबत घेणार ना, अप्रतिम चवीचा हा नाश्ता तयार होतो. हा नाश्ता तुम्ही सकाळी सकाळी नाश्ता म्हणून देऊ शकता किंवा मग संध्याकाळी छोट्या-मोठ्या बुकेसाठी लहान मुलांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा तुम्ही तयार करून देऊ शकतात. अतिशय पोटभरीचा नाश्ता तयार होतो आणि खूप साऱ्या व्हेजिटेबल्स, भाज्या वापरून आपण हा नाश्ता तयार केला आहे, त्यामुळे हेल्दी तर नक्कीच राहील. मॅगी म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीची आणि अंडीसुद्धा बऱ्याच जणांना आवडतात, त्यामुळे हा नाश्ता तुम्ही नक्की तयार करा. आपल्या मुलांना, आपल्या फॅमिलीला नक्की खाऊ घाला. आशा करते की आजचा हा नाश्त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. सबस्क्राईब जर केलं ना तर जोही व्हिडिओ मी अपलोड करेल ना तो सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळेल. आता भेटूया पुढच्या अशा छान टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, हेल्दी राहा आणि हॅपी राहा. अजून रेसिपीज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की चेकआउट करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.